राजस्थानच्या या गावात रात्रभर झाला गोळीबार. मी इथे कसं अडकलो थांबा सांगतो. नमस्कार, मी प्रणय आणि यावर्षीची होळी खेळायला मी आलोय मुंबईहून थेट उदयपूरला. माझ्या मित्राने सांगितलं की इथल्या मेनार या गावात एक आगळी वेगळी होळी होते. तर इथे साजरी होते बारूद की होळी. हो हो, काही भयंकर नाही, तरी त्यांची एक प्रथा आहे, बुराईवरती अच्छाईचा विजय. तर इतिहास असा आहे की 400 वर्षापूर्वी मुघल सेनेचं आक्रमण मेनार या गावावर होत होतं. गावकरी या त्रासापासून त्रस्त होते. सगळ्या गावकऱ्यांनी डोकं लावून अलौकिक बहादुरी दाखवून मुघल सेनेची चौकी उडवली आणि विजय प्राप्त केला. 400 वर्षापासून ह्या गावात ही प्रथा चालू आहे. हा युद्धसंग्राम होळीच्या दुसऱ्या दिवशी झाला होता. म्हणून आजही धुळवंदन झालं की दुसऱ्या दिवशी ही बारूद की होळी मेनार या गावात अतिउत्साहाने साजरी केली जाते, जिथे सर्वजण राजस्थानी पारंपरिक वेशात येऊन बंदुकीने होळी खेळतात. मी यावर्षी ही होळी अनुभवली. इथे येण्यापूर्वी तुम्हाला उदयपूर बसस्टँडवरून बस मिळेल. 40 किलोमीटरवर आहे हे छोटं गाव मेनार. गाव तर सुंदर आहेच, सोबत पक्ष्यांचं गाव म्हणूनही या गावाला ओळखलं जातं. 58 फुटांची सुंदर महादेवाची प्रतिमाही या गावातच आहे. लहान म्हणू नका, वयोवृद्ध सगळ्यांच्या हातात तुम्हाला बारूद आणि बंदुकी दिसतील. हे सगळं बघताना तुम्हाला एका क्षणात 400 वर्ष मागे आल्याची जाणीव होईल. नक्की होळी आहे की दिवाळी, तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. 7 वाजता चालू झालेला आगीचा संग्राम रात्री 2 पर्यंत संपायचं नाव घेत नाही. पूर्ण राजस्थानचा गोळाबारूद एका दिवसात संपवून टाकतात असं एकदा वाटतं. रात्री 2 वाजता सुरू होतं तलवार आणि काठीने लोकल नृत्य. तलवारबाजीच्या अलग अलग करतब इकडे तुम्हाला बघायला भेटतात. तर एक गाव तुम्हाला इतकं काही दाखवते. तुम्हीही पुढच्या वर्षी ह्या होळीचा प्लॅन करा. जास्त लोकांना माहिती होण्याच्या आत ही होळी एक्सप्लोअर करायला विसरू नका. बाकी माझ्यासोबत भारत फिरायला आताच मला फॉलो करून ठेवा.